ही गोष्ट विह्याला खूप आवडते म्हणून इट हॅज टू बी होममेड. आता विहा छान पराठे आणि थेपले खायला लागली म्हणून तिच्यासाठी असं सोबत दही म्हणून मी आता ते घरीच बनवायला चालू केलंय आणि कोमट दुधामध्ये थोडंसं 2 चमचे दही टाकल्यावर छान असं दही बनतं. त्यानंतर मी माझा ब्रेकफास्ट केला आणि सध्या हिवाळ्यामुळे माझी खूप ड्राय स्किन झाली त्यामुळे थोडं मॉइश्चरायझर लावून घेतलं. आणि आजचा लंच खूप सिंपल होता त्यामुळे मी पटकन चपात्या बनवायला घेतल्या. पण माझ्यासाठी फक्त उसळ, दही आणि खूप सारं सॅलड हेच मी माझ्या लंचमध्ये घेणार होती. थोडं कामानिमित्त बाहेर गेलो आणि माझ्या बर्थडेनंतर मी पहिल्यांदाच पेस्ट्री खाते आणि मी ती छान अशी एन्जॉय केली आणि विहासाठी थोडे पझल्स आणि काही बुक्स घ्यायचे होते कारण तिला असं थोडं बिझी ठेवायचं होतं ॲक्टिव्हिटीजमध्ये. आल्या-आल्या तिचं लगेच खेळणं स्टार्ट झालं आणि इकडे मी विहायला जातानाच सांगितलं होतं, की आल्यानंतर तुला मखाण्याचा चिवडा बनवून देणार म्हणून लगेचच मी ड्रायफ्रूट आणि मखाण्याची छान अशी पावडर बनवायला घेतली आणि तिच्यासाठी छान असा चिवडा बनवला आणि म्हटलं चला आता तिच्यासाठी बनवतो तर आपल्यासाठी पण बनवून घेऊया म्हणून आमच्यासाठी पण छान असा मखाण्याचा चिवडा बनवला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.